छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या इमारतीला तडे गेलेत। 59 कोटींच्या नव्या इमारतीला लोकार्पणापूर्वीच तडे गेलेले आहेत। भिंती प्लास्टरला हे तडे गेल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। चौकशी करून कंत्राटदाराचं बिल रोखण्याची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या 59 कोटी रुपयांच्या नव्या प्रशासकीय इमारतीला लोकार्पणापूर्वीच भिंती आणि प्लास्टरला तडे गेल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। क्रॅक पीओपीनं बुजवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून चौकशी करून कंत्राटदाराचं बिल रोखण्याची मागणी आहे। अर्थ आणि बांधकाम सभापतींनी स्वतः या कामाची पाहणी केली असता संताप व्यक्त करत इमारतीस पडलेल्या भेगा दाखवल्या असून अर्थ आणि बांधकाम सभापती सचिन गरड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। सर्वसामान्य जनतेचा कारभार हाकण्यासाठी एक मंत्रालय असतं, ते म्हणजे मिनी मंत्रालय, ज्याला जिल्हा परिषद म्हटलं जातं। तर या मिनी मंत्रालयाचं कुठंतरी कारभार पाहायला गेला, चित्र पाहिलं गेलं तर ते नवीन बनतंय। एकूण 60 कोटी रुपये खर्च केला जातोय, मात्र ही इमारत लोकार्पणापूर्वीच या ठिकाणी तिला तडे जाऊ लागलेले आहे। छत्रपती संभाजीनगरातील मिनी मंत्रालय म्हणजेच नवीन जिल्हा परिषदेची इमारत जी आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी काम होतंय, मात्र काम सुरू असताना या इमारतीला काही ठिकाणी तडे जाताना आपण पाहतोय। मिनी मंत्रालय बनायच्या आधीच तडे मंत्रालय या ठिकाणी त्याला म्हणावं लागेल अशी स्थिती आहे। आपल्यासोबत सभापती सचिन गरड आहेत, ते पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना विचारूयात, दादा काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी पाहणी करताय, काय चित्र पाहायला मिळतंय, काय आहे नेमकं? मागचे 3 वेळेस आम्ही ह्या बिल्डिंगच्या पाहणीसाठी सर्वच अध्यक्ष असेल, सर्वच सन्मान्य सदस्य असेल, अधिकारी 2-3 वेळेस दौरे झाले, पाहणी झाली आणि वेळोवेळी आम्ही त्यांना सूचना दिल्या की ठीक आहे, काम चालू असताना नवीन जरी काम असलं तर कामात त्रुटी होत राहतात, त्याच्याबद्दल आपण दुमत मानत नाही, पण त्या त्रुटी वेळेच्या वेळी जरा केल्या नाही। आता तुम्ही सांगितलं की बाबा मिनी मंत्रालय सामान्य जनतेसाठी जे काय आपण संभाजीनगर जिल्हा विभागीय कार्यालय म्हणून याच्याकडे बघणार आहे आणि 30-32 लाख लोकसंख्या त्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी ह्या बिल्डिंगमध्ये येणार आहे। हे काय एखादी शोभेची वस्तू नाही, पण ही तितक्याच शासनाने जिम्मेदारीने जे काय आपल्याला मागितलेला फंड उपलब्ध करून दिला, तर कॉन्ट्रॅक्टर असो या अधिकारी असो, संबंधित अधिकारी, त्यांनी डोळ्यात तेल घालून ह्या बिल्डिंगचं काम नीटनेटकं करणं अपेक्षित होतं, पण तसं दिसत नाही। आता ही 3री-4थी वेळेस सांगून जरा याच्यावर ऍक्शन होणार नसेल, अशा मनात शंका येते किंवा कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी हे संगनमत करून काय शासनाची दिशाभूल करून फसवणूक करताय काय। आमचा सामान्य माणसाच्या वतीने एक सामान्य निरोप आहे, सभापती म्हणून जरी मी वावरत असलो तरी हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा सत्कर्माला लागला पाहिजे। त्यामुळे जनतेचा पैसा, जनतेसाठी असणारं कार्यालय आता कुठंतरी या ठिकाणी त्याला भेगा पडतायत आणि त्याची त्रुटी जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करावी, ही देखील मागणी आता जोर धरू लागली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।